आज कोठे चाललो आहोत आपण? समोर जे दिसतंय ते अविस्मरणीय आहे. असे डोंगर कधी पाहिलेत का तुम्ही प्रत्यक्ष? मोठमोठ्या दगडांनी एकत्र येऊन निसर्गरित्या हे डोंगर तयार झाले आहेत. अतिशय सुंदर देखावा आहे हा. जणू काही चित्रकाराने चित्र काढावे आणि त्या चित्रातून आपण प्रवेश करत आहोत असे मला भासत आहे. आज आपण जाऊया विजयनगरचे साम्राज्य पाहायला. विजयनगरची राजधानी होती हम्पी. सध्या भारताच्या दक्षिणेला कर्नाटकमध्ये आहे. कर्नाटकातील तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेले हे हम्पी शहर 14व्या व 15व्या शतकात भारतातील एक समृद्ध शहर म्हणून मानले जायचे. हम्पीला पल्लव व चालुक्य राजाने येथे मंदिरे बनविली. त्यानंतरही चोळ राजांनी या मंदिरांना सुरक्षित ठेवले. त्यानंतर स्थापित झाले विजयनगरचे साम्राज्य. विजयनगरच्या राजांनीही मंदिराची महानता तशीच वाढवून ठेवली. या नगरामध्ये व्यापार व्हायचे. गरम मसाल्याचा, कपड्याचा, घोड्यांचा इतकेच नव्हे तर रत्नांचाही व्यापार या ठिकाणी व्हायचा. भारतातील सर्वात श्रीमंत शहर होते ते म्हणजे हम्पी शहर. राजा कृष्णदेवरायांच्या मृत्यूनंतर मात्र या शहराचा ऱ्हास होऊ लागला. विजयनगरच्या साम्राज्याला जणू काही नजरच लागली. राजा कृष्णदेवरायांनी ज्या मुस्लिम साम्राज्याला पराभूत करून वेगळे केले तेच हम्पीच्या ऱ्हासाचे कारण बनले. हम्पीचा नाश करणारे 4 मुस्लिम साम्राज्य हे दक्कन सल्तनत या नावाने ओळखल्या जाणाऱ्या 5 सल्तनती होत्या. बिजापूर, अहमदनगर, गोलकोंडा, विदर आणि बरार या 5 सल्तनती एकत्र आल्या आणि त्यांनी इसवी सन 1565 साली तालीकोटाच्या युद्धात विजयनगरचा पराभव केला. त्यानंतरही त्यांनी हम्पी शहराची मोठ्या प्रमाणावर लूट केली. आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी या सल्तनतीने 6 महिने लूटमार चालू ठेवली आणि त्यात इमारती आणि मंदिरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या घटनेनंतर विजयनगर साम्राज्य कमकुवत झाले आणि त्यांची राजधानी पेनुकोंडा येथे हलविण्यात आली. परंतु हम्पीचे साम्राज्य कसे संपन्न होते हे आजही उद्ध्वस्त झालेल्या हम्पीला पाहून जाणवते. म्हणूनच हे स्थळ जागतिक वारसा स्थळात म्हणजेच वर्ल्ड हेरिटेज मध्ये नोंदविले गेले आहे. चला तर आपण पाहूया हम्पीतील काही ऐतिहासिक महत्त्वाची ठिकाणे. हे आहे श्रीकृष्ण मंदिर. राजा कृष्णदेवरायाने जेव्हा ओरिसाच्या राजावर विजय मिळविला तेव्हा
त्याने तेथून एक बाळकृष्णाची मूर्ती आणली आणि ती मूर्ती या विजयनगरमध्ये याच ठिकाणी त्याची स्थापना केली आणि तेव्हापासून हे भव्य असे श्रीकृष्ण मंदिराची राजा कृष्णदेवरायांनी स्थापना केली. अतिशय रेखीव व सुंदर असे हे मंदिर आहे. हे पहा, हिंदू संस्कृतीचे प्रतीक असलेले हे वैभवशाली साम्राज्य नष्ट करण्यासाठी मुस्लिम सुलतानांनी कशा प्रकारे विध्वंस केला होता तो. हे आहे उग्र नरसिंह मंदिर. याला लक्ष्मी नरसिंह असेही म्हणतात. संपूर्ण मूर्ती 22 फुटांची असून एकाच दगडात कोरली गेलेली आहे. 7 तोंड असणाऱ्या नागाच्या आसनावर बसलेली ही मूर्ती. मूर्तीच्या मांडीवर लक्ष्मी देवीची मूर्ती सुद्धा होती असे म्हटले जायचे. नंतर जेव्हा विजयनगरच्या साम्राज्याचा पराभव झाला तेव्हा आक्रमकांकडून देवी लक्ष्मीची मूर्ती तोडण्यात आली. या लक्ष्मी नरसिंह मंदिराच्याच बाजूलाच 3 मीटर उंचीचे बडवी लिंग शिवमंदिर आहे. एकाच पाषाणात साकारलेले हे 13 फूट उंचीचे शिवलिंग अतिशय मनमोहक वाटते. शिवलिंगाचा खालचा भाग वर्षभर पाण्याखाली जलमग्न असतो. यात जे पाणी येते ते तुंगभद्रा नदीतून एका छोट्याशा झऱ्याद्वारे आणले जाते. हे आहे डिपार्टमेंट ऑफ आर्किओलॉजी, म्युझियम्स अँड हेरिटेज. या ठिकाणी मुस्लिम सल्तनतांकडून मंदिरातल्या मूर्त्यांना हानी पोहोचवण्यात आली होती. त्या सर्व मूर्त्यांना येथे संग्रहित केले गेले आहे. अशा अनेक भंग पावलेल्या मूर्त्याही आपणास येथे पाहायला मिळतील.
हा आहे राणी महाल, परंतु येथे फक्त या महालचे अवशेषच उरलेले आहेत, कारण दक्कन सल्तनतीने हा राणी महाल संपूर्णपणे उद्ध्वस्त केलेला आहे. हा आहे कमल महल, म्हणजेच लोटस महल. याला दुसरे नाव देखील आहे चित्तरंगी महल. हम्पीच्या राजा राणीच्या खास प्रांगणातील एक रत्न म्हणजेच लोटस महल. या महालाची रचना कमळाच्या आकारासारखी दिसते, पण त्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची अनोखी वास्तुशैली. ही हिंदू आणि मुस्लिम स्थापत्य शैलीचा एक सुंदर संगम आहे. या लोटस महालला उंच उंच कमानी आहेत. त्यावर केलेले सुंदर नाजूक नक्षीकाम मनमोहक आहे. याची रचना अशी आहे की आत नेहमी थंडावा जाणवतो. म्हणूनच म्हटले जाते की ही इमारत राजघराण्यातील महिलांसाठी होती. परंतु सध्या पर्यटकांना या इमारतीत जाण्यास बंदी आहे. लोटस महल आपण बाहेरूनच बघू शकतो, आत जाण्यास परवानगी नाही. आता माझ्या मागे जी इमारत तुम्हाला दिसत आहे ती निरीक्षण करण्यासाठी बांधलेला एक मनोरा आहे. या ठिकाणावरून पहारेकरी सतत शत्रूवर नजर ठेवून असायचे. अशी काही भानगड दिसली की ताबडतोब राजाला वार्ता कळविली जायची. हा पण एक तसाच मनोरा आहे. येथूनही शत्रूवर नजर ठेवली जायची. या तुम्हाला आता दाखवते प्रचंड असे देखणे बांधकाम असलेले मन वेधून घेणारी हत्तीशाला. हा आहे हाथीशालेचा परिसर. येथे कधी काळी विजयनगरच्या साम्राज्याच्या युद्धासाठी लागणारे हत्ती ठेवले जात व माहुतांसाठीही राहण्याची व्यवस्था असे. 11 घुमट असलेली शेड म्हणजेच हत्तीशाला. घुमट आणि कमानीमुळे ही वास्तू मुघल प्रभावाचे दर्शन घडवते. हत्तीशाळेच्या बाजूलाच असणारी ही इमारत अधिकारी वर्गाला राहण्यासाठी बांधली होती. परंतु आता या इमारतीमध्ये हम्पी व हम्पीच्या परिसरात सापडलेल्या मूर्त्या व अनेक शिल्पांचे प्रदर्शन मांडले आहे. या ठिकाणी सुरक्षित पद्धतीने या मूर्त्यांचे संवर्धन करून ठेवले आहे. हे आहे प्रहरी घर म्हणजेच गार्ड्स होम. या ठिकाणी पहारेकऱ्यांसाठी राहण्याची व्यवस्था केली गेली होती.
आता पाहूया माधव मंदिर. याला रंगा मंदिरही म्हणतात. या मंदिरात एक गर्भगृह आहे आणि एक 18 खांबांचे मुखमंडप आहे. या मुखमंडपात 3 मीटर उंच विशाल हनुमानाची मूर्ती आहे. इसवी सन 1545 मध्ये सदाशिव रायच्या काळातील शिलालेख सांगतो की वल्लभराजचा मुलगा तिम्मराजू ने भगवान माधवाला हे मंदिर समर्पित केले होते. समोरच एक रंगमंच आहे. या रंगमंचाचा निर्माण संगीत, गायन व वाद्यासाठी केला गेला. या रंगमंडपाच्या खांबावर गरुड, विठ्ठल, सूर्य, बालकृष्ण, हनुमान इत्यादी चित्रित केले आहेत. खांबाच्या वरच्या छताच्या दिशेला कृष्णलीला, विठ्ठल, श्रीनिवासच्या मूर्त्या, भक्त प्रल्हादाचे प्रसंग तसेच मत्स्य, वराह आणि नरसिंह अवतार मूर्तीच्या रूपात कोरले आहेत. हे आहे हजार रामचंद्र मंदिर. या मंदिराच्या संपूर्ण भिंतीवर, खांबांवर संपूर्ण रामायणातील कथा कोरलेल्या आहेत. श्री रामचंद्रांच्या जीवनात घडलेला प्रत्येक प्रसंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. रामाच्या हजारो मूर्त्या येथे पाहायला मिळतात आणि म्हणूनच या मंदिराला हजार रामचंद्र मंदिर असे नाव मिळाले आहे. खरोखरच डोळ्याचे पारणे फिटेल असा हा सुंदर देखावा आहे. शिल्पकारांचे कौतुक आपण शब्दात करू शकत नाही. शब्द देखील त्याच्यासाठी अपुरे पडतील. त्यांच्या कारागिरीला खरोखरच मनापासून सलाम.
माझा कान्होबा आपली चूक झाली की यशोदा मैयाकडून कशी चुकीची माफी मागायचा याचं चित्रण या कोरीव कामातून दिसून येते. याच्या पुढेही बघा, श्री रामचंद्रांच्या कथेवर आधारित सर्व शिल्प येथे तुम्हाला कोरलेली पाहायला मिळतील. आम्हा भावा बहिणींना एकत्र हंपी पाहण्याचा योग आला, हेच आमचे अहोभाग्य आहे. हे आहे भूमिगत कक्ष. पायऱ्यांनी उतरलो की आपल्याला एक केंद्रीय कक्ष लागते. या केंद्रीय कक्षात 4 उन्मुक्त स्तंभ आणि संलग्न स्तंभ दिसतात. आपल्याला यांच्या रचनेवरून लक्षात येते की येथे राजाच्या गुप्त योजना ठरविल्या जात असतील. राजा आणि त्यांच्या मंत्र्यांची येथे गुप्त चर्चा होत असेल आणि त्याच्यावरच ते निर्णय घेत असावेत. तो जो दूरवर आपल्याला दिसतोय ना, तो एक महानवमी डिब्बा आहे.
त्याला दसरा डिब्बाही म्हणतात. आता त्याला तसं का म्हणतात ते मी तिथे गेल्यानंतर सांगेन. आणि याच्या समोरचा जो संपूर्ण परिसर आहे त्याला आपण रॉयल इन्क्लोजर म्हणजेच थोडक्यात म्हणायचं म्हणजे राजवाडा आणि राजवाड्याचा परिसर असं म्हटलं जातं. राजा कृष्णदेव रायांच्या दरबारामध्ये तेनालीरामन हा एक मंत्री होता. तो किती चतुर होता त्याच्या कथा तुम्ही लहानपणी ऐकलेल्या आहेत. आणि हाच तो दरबार जेथे तेनालीरामन स्वतःच्या कथा, स्वतःचा चातुर्य सर्वांच्या समोर उलगडून दाखवायचा आणि हीच ती संपूर्ण जागा आहे. आता सध्या येथे काही वातावरण तसं दिसत नाहीये, पण संपूर्ण उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे. आता या राजवाड्याचे फक्त अवशेषच इथे उरलेले आहेत. हम्पीच्या राजवाडा परिसरातील एक भव्य असे हे ऐतिहासिक स्थळ, याला नाव आहे महानवमी डिब्बा किंवा याला दुसरं नाव आहे दसरा डिब्बा असेही याला म्हणतात. हा एक 12 मीटर उंचीचा 3 स्तरांमध्ये विभागलेला चौथरा आहे. याच्यावर बसून विजयनगरचे राजे शाही सणांचा आनंद घ्यायचे. म्हणूनच याला सिंहासन मंच किंवा विशाल मंच असेही म्हटले जाते. या विशाल मंचावर, या विशाल दगडी व्यासपीठावर बसून विजयनगरचे राजे आणि राजदरबारी लोक महानवमी म्हणजे दसरा हा उत्सव, तसेच लष्करी मिरवणुका, संगीत, नृत्य आणि विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेत असत. आम्हीही आता येथून सेल्फी काढण्याचा आनंद घेत आहोत. खरोखरच अशा ठिकाणांना भेट देणं हा एक आगळा वेगळा आनंदच असतो. हे काय आहे ते मला शेवटपर्यंत कळलं नाही. कुणाला जर माहीत असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा. धन्यवाद. आत्ता आपण पाहणार आहोत पुष्करणी. नाव ऐकूनच तुम्हाला अगदी आगळं वेगळं वाटलं असेल नाही का? खरोखर ते पाहून मलाही फार आनंद झाला की त्याची जी कलाकुसर आहे ती पाहण्यासारखी आहे. पिरामिडच्या आकारातील 5 स्टेजची पुष्करणी हे या हम्पीमधील एक प्रमुख आकर्षण आहे. याला पवित्र जलतलावही म्हणतात. हे जलतलाव केवळ धार्मिक विधीसाठीच वापरले जायचे, तसेच सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमासाठीही वापरले जायचे.
याच्या चारही बाजूला पिरॅमिड सारख्या पायऱ्या दिसतील. या जलतलावात तुंगभद्रा नदीचे पाणी पोहोचविण्यासाठी दगडी जलवाहिन्यांचे जाळे तयार केले गेले आहे. काय टेक्नॉलॉजी आहे त्यावेळेची सुद्धा. हे आहे एक शिलाद्वार. याच्यावरचं कोरीव काम पाहून तुम्ही तर अचंबितच व्हाल. कन्नडीला क्या बोलते नहीं आता. ए इधर आ. तेरा नाम क्या? मंजुनाथ. अरे वा, छान नाव आहे. मंजुनाथने आम्हाला खूप सारी ठिकाणं दाखवली. त्याच्याबद्दल मंजुनाथ धन्यवाद. थँक्यू बेटा. हा व्हिडिओ मी येथेच थांबवते. पण हो, तुम्ही मात्र जाऊ नका बरं का. कारण आपल्याला हम्पीतील अजून काही ठिकाणं पाहायची आहेत. उदाहरणार्थ विठ्ठल मंदिर, 50 रुपये नोटेवरील रथाचे प्रत्यक्ष दर्शन, भगवान शंकर आणि पार्वती मातेचा जेथे विवाह झाला ते विरूपाक्ष मंदिर, खांबातून येणारे वाद्यांचे आवाज ऐकायचे आहेत तुम्हाला. आणि हो, एका चित्रकाराची चित्रकारीही पाहायची आहे तुम्हाला. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हनुमानाचे जन्मस्थान अंजनी बेटा पाहायला नक्कीच यायचं हो माझ्यासोबत. तर आता आपण पुन्हा भेटूया हम्पी पार्ट 2 मध्ये. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबही करा. धन्यवाद. पुन्हा एकदा सांगते, हा 30 मिनिटांचा व्हिडिओ बनवायला मी काल रात्री 11 वाजता बसले होते. ते आता सकाळचे 9 वाजले आहेत. पूर्ण रात्रभर मी हा व्हिडिओ बनवला आहे. या माझ्या मेहनतीला निदान एक लाईक आणि एक कमेंट तरी द्या. ओम गंग गणपते नमः.